मंगलाष्टक स्तोत्र। अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वरः आचार्या जिनशासनोन्नतिकरः पूज्या उपाध्यायकः श्रीसिद्धान्तसुपाठकः मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्ठिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम्। योगर्भावतरोत्सवो भगवतां जन्माभिषेकोत्सवो यो जातः परिनिष्क्रमेण विभवो यः केवलज्ञानभाक् यः कैवल्यपुरप्रवेशमहिमा सम्पादितः स्वर्गिभिः कल्याणानि च तानि पञ्च सततं कुर्वन्तु ते मङ्गलं कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्। काय चाललं होतं? ॲक्च्युली पाचही कल्याणिकांचं वर्णन झालंय। भगवान गर्भात आले त्यावेळेस आपण उत्सव केला, जन्मले त्यावेळेस केला, नंतर त्यांना वैराग्य झालं, त्यांनी दीक्षा घेतली त्यावेळेसचा उत्सव आपण केला, आणि जेव्हा त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली तो सुद्धा क्षण आपण अनुभवला, आणि आता शेवटी त्यांना निर्वाणाची प्राप्ती झाली। तर जेव्हा ते निर्वाणाला गेले तर त्या समयाला त्यांना ते निर्वाणाला गेले असताना देवलोकांनी उत्सव केला, आणि मग त्यांचा आनंद जसा अद्वितीय होता। भगवंतांना तर आनंद मिळाला, तो अनंत सुखरूप आहे, आणि त्यांचा तो आनंद पाहून देवलोक आनंदी झाले, आणि हे सगळं वर्णन ऐकून मी आनंदी झालो का नाही? मी सुद्धा तेवढ्याच आनंदाला प्राप्त झालो। म्हणून सांगितलं निर्वाण कोणाला होतं, सांगितली होती निर्वाणाची व्याख्या काय केली होती आपण, ज्याच्यातून वासना निघून गेली आहे असं ते निर्वाण। मग प्रत्येकाचा स्वभाव निर्वाण स्वरूप आहे, असं कुठली निर्वाण म्हणून स्थान नाही आहे, निर्वाण म्हणून कुठलं रूप नाही आहे, तर निर्वाण ही आपलं पहिल्यांदा स्वभाव आहे, आणि जो त्या स्वभावाला प्राप्त करतो तो निर्वाण दशेला सहज मिळवतोच। म्हणून आपल्याला तेवढंच करायचं आहे, कुठं जायचं नाही आहे निर्वाणाला प्राप्त करायचं म्हणजे, तर आहे त्या स्वभावाचा अनुभव करा, तिथंच निर्वाण, तिथंच मोक्ष आहे, तिथंच अनंत सुख आहे। म्हणून काल आपण काय वाचलो होतो की जणू आपण त्या मंदिरात जाऊन देव शोधतोय, तर देव तिथं नाही आहेत, देव आपल्या अंतरंगामध्ये विराजमान आहेत। मग तिथं म्हटलं की म्हणून जर तुम्हाला त्या देवाला मिळवायचं आहे, त्या देवाला पाहायचं आहे, कुठल्या बाहेरच्या नाही, तर आपल्यामध्ये असणाऱ्या निज देवाला, परम देवाला जर पाहायचं आहे, जाणायचं आहे, तर कसं जाणणार? व्यवहारामध्ये त्यांचं अवलंबन आहे, भगवंतांकडे पाहतोय आणि तुमच्यासारखा मी असं नमस्कार करतोय ना, जसे भगवान आहे तसा मी आहे, तुमच्यासारखे गुण माझ्यामध्ये आहेत असं म्हणून आपण नमस्कार करतोय त्यांना, आणि मग तसा अनुभव केला असताना आपल्याला सुद्धा ते सुख त्या समयामध्ये जाणीवेत येतं। तर इथं सांगत होते की सम सुखाला जो भोगतो तोच निर्वाणाला प्राप्त होतो। म्हणजे समता स्वभाव आहे आपला, त्या स्वभावाला जो भोगतो त्यालाच निर्वाणाची प्राप्ती होते। ह्याच्यासाठी म्हणून इथं थोडंसं खुलासा करतायत, ते वाचते। लोगों को ऐसा लगे कि कौन जाने यह क्या बात है, म्हणजे अतिंद्रिय आनंदाने आत्मा भरलेला आहे, अशा त्या आत्म्याची श्रद्धा केली असताना
त्यावेळी जे सुख मिळणार आहे ते तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या परिग्रहामध्ये कधीच मिळणार नाही. म्हणजे आत्म्याचा आनंद वेगळ्या क्वालिटीचा आहे आणि तुम्ही परिग्रहामध्ये, संसारामध्ये, संयोगामध्ये राहताय त्यावेळीस तो आनंद भोगताय, तो आनंद वेगळ्या क्वालिटीचा आहे. तू अरूपी अतीन्द्रिय आनंद का दल है, जैसे बर्फ की कितनी भी बड़ी शिला हो, उसे बाजू से जहाँ से भी देखो वहाँ ठंडक 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 ही भरी आहे. बर्फाचं क्यूब आहे, काय म्हणायचं, मोठं काय म्हणायचं त्याला, शिळा म्हटलेत त्यांनी. बर्फाची मोठी शिळा आहे, लादी आहे. बरं, तर त्या लादीला तुम्ही कुठल्या साईडनी टच केल्यावर वेगळा आहे? सगळ्या साईडनी थंडच आहे. ते सांगतायत की ती बर्फाची लादी सगळ्या बाजूंनी थंड थंड थंडच आहे, थंडनेच भरलेली आहे. वैसे ही, आता त्या बर्फाकडे बघू नका, आपल्याकडे बघा. वैसे ही यह आत्मा देह व्यापक है, देहामध्ये व्यापक आहे, परंतु देह से भिन्न अतीन्द्रिय आनंद की शिला है. जसं म्हटलं, दुसरं उदाहरण दिलं, साखर. साखरेचं जे क्रिस्टल आहे ते क्रिस्टल कुठल्या साईडनी गोड आहे? साखरेचा दाणा कुठल्या साईडनी गोड आहे? सगळ्या साईडनी गोड आहे, गोडनीच भरलेला आहे. मग जसं ते समजतं आपल्याला, तर आपला सुद्धा आत्मा सांगतायत की कुठल्याही साईडने बघा, कुठल्याही रूपात बघा, तरी सुद्धा तो आत्मा कसा आहे? आनंदाने भरलेला आहे, आनंदाची डली है, आनंदाचा शिळा आहे. हे सांगायला लागले. जब तक इसका विश्वास नहीं आता, अंदर में ज्ञान और अनुभव नहीं होता, तब तक धर्म की गंध भी नहीं आती. म्हणजे तुम्हाला करायचं पुरुषार्थ एवढाच आहे की मी आनंद स्वरूप आहे ह्याचा विश्वास करायचा आहे, त्याची श्रद्धा करायची आहे, त्याच्याशिवाय धर्माची सुरुवातच नाही, हे सांगायला लागले. शास्त्रातल्या प्रत्येक गाथेमध्ये, प्रत्येक सूत्रामध्ये, प्रत्येक श्लोकामध्ये काय सांगायचं आहे हो? शमसुख में जो लीन रहे, अर्थात पुण्य पाप भाव विषम है, दुख रूप है, इनसे विरुद्ध शम सुख में जो लीन रहे, अतीन्द्रिय आनंद में रुचि करते हैं, बारंबार उसका अभ्यास करते हैं, अनुभवन करते हैं, उन्हें संवर निर्जरा होती ही है. काय म्हणले? ज्यांनी त्या शमसुखाचा अनुभव केला, शम म्हणजे सुख आहे ते ॲक्च्युली, तर त्या सुखाचा, स्वाभाविक सुखाचा ज्यांनी अनुभव केला त्यांना नियमाने संवर निर्जरा होतेच. मग काल आपण ते उदाहरण वाचलं होतं, माशी त्या तुरटीच्या आणि त्या साखरेच्या दोन कण आहेत, तुरटीचं कण आणि साखरेचं कण. कशावर बसती हो माशी? तिला कसं कळालं बरं साखर आहे ती आणि तुरटी आहे? सेम आहेत दिसायला एकदम. मग तुम्ही धोका खाताल, पण त्या माशीला कधीच नाही, त्याच्यात फसत नाही माशी. कसं काय हो? तुमच्यापेक्षा हुशार. म्हणले माणसाची चूक होईल, पण असं त्या तिर्यंच्यांकडून चूक होत नाही. एकदा काय झालं, सोलापूरला एक फंक्शन होतं, मोठंच्या मोठं फंक्शन होतं बरं का, आणि खूप लोक येणार म्हणल्यावर भात केला होता. आता सामुदायिक जेवण म्हणल्यावर 5 किलोचा भात केला होता आणि त्याच्यामध्ये लोण घालायचं सोडून तुरटी घातली. तुरटी म्हणजे ते आणताना काय झालं होतं माहीत नाही, मिसप्लेस झालं असणार असं काय, आणि ते लोण समजून त्यांनी तुरटी घातली. घालणाऱ्यांनी काय करणार, तसाच भात उचलून सगळा टाकून द्यावा लागला. म्हणजे माणसाकडून चूक होणार ते कधी कळलं? शिजल्यावर, खाल्ल्यावर, तेव्हा कळलं. परत दुसरा भात घातला करायला. मग तिथं म्हणायचं म्हणून की मनुष्याकडून चूक होईल, पण सांगितलं ना तिर्यंच्यांचे एक एक इंद्रियांमध्ये ते एक एक सेन्स ऑर्गन असतात, ते जास्त पॉवरफुल असतात. मग त्या माशीचं पण सांगितलं घ्राणेंद्रिय तीव्र असतं, त्यामुळं ती जेव्हा ते ह्याच्यावर बसणार साखरेच्या डलीवर, साखरेच्या त्या कणावर,
तर तिला कळणार आहे ते साखरच आहे, तुरटी नाही आहे. ते सांगताय तिथं. परत वाचते, कालचं पॅराग्राफ होतं. मक्खी जैसे प्राणी को भी फिटकरी फीकी लगती है और शक्कर मीठी लगती है, इस कारण वह शक्कर से हटती नहीं और फिटकरी पर बैठती नहीं. वैसे इसी तरह पुण्य पाप के भाव फिटकरी जैसे दुख रूप है और आत्मा अतींद्रिय आनंद का सागर है. तुम्ही कुठं बसता हो? हे इंद्रिय आहेत आणि हे अतींद्रिय वस्तू आहे. इंद्रियाच्या अवलंबनाने त्याच्यावर बसता की अतींद्रिय विषयाला धरता? शम सुख में लीनता कहकर मुनिराज यह कहना चाहते हैं कि निर्वाण के उपाय में कष्ट नहीं है, दुख नहीं है. कष्ट दुख सहन करने में तो आकुलता है, मोक्ष मार्ग में आकुलता नहीं होती. मोक्ष मार्ग में तो शम सुख में लीनता रूप सुख होता है. वितराग का मार्ग तो सुख का मार्ग है. पण त्याचा विश्वास नाही वाटत ना आपल्याला. धर्म म्हणजे काहीतरी सोडायला लावतो, त्यागायला लावतो. धर्म म्हणजे कष्टदायी वस्तू किंवा धर्म म्हणजे का हो? आवाज येत नाही नीट. आता येतोय का? म्हणजे धर्म अजून पण येत नाही आहे. काय तर कनेक्शनला प्रॉब्लेम असेल. थोडा वेळ ऐका, नंतर मिळेल परत. तर म्हणून म्हटलं धर्माच्या निकट यायला लोक का घाबरतात? कारण धर्म म्हणजे काहीतरी आपले भोग तोडणारी वस्तू आहे, गोष्ट आहे असं वाटतं. ॲक्च्युली धर्म म्हणजे तुम्हाला सुख देणारा आहे, पण त्या सुखरूपाची श्रद्धा वाटत नाही, त्याचा अनुभव घेत नाही किंवा तसा विश्वास नाही वाटत. म्हणून सांगितलं धर्माला अजायब घरमध्ये ठेवलं म्हणून असं त्यांनी वर्णिजींनी सांगितलं. म्हणजे झूमध्ये ठेवायची वस्तू, काय म्हणायचं, म्युझियममध्ये ठेवायची वस्तू केली आहे. जसं की फॉरेन कंट्रीमध्ये धर्म काय असतो, परदेशामध्ये धर्म किती असतो. म्हणजे त्यांना ॲक्च्युली ते जास्त भोगी आहेत म्हणा, जास्त संसारी आहेत म्हणा, पण त्यांना आता इंटरेस्ट यायला लागला आहे धर्म म्हणजे काय, त्या धर्माविषयी जाणून घेण्यासाठी. म्हणून ते लोक इकडं यायला लागलेत. अशा अनेक लोकांचं कथा ऐकली असेल तुम्ही की ते तिथं धर्म मिळत नाही, धार्मिक मिळत नाहीत, गुरु मिळत नाहीत, म्हणून ते आपल्याकडच्या साईडला येतात आणि शिकून ऐकून ग्रहण करून जातात. पण आपल्याकडचे लोक सांगितलं ना, त्या अमेरिकेत येऊन इथं शिकून गेली, पण इथले लोक अमेरिकेत जायसाठी धडपडतात. का? म्हणून म्हटलं ना, माताजी नेहमी सांगतात की आपल्याला त्या अमेरिकेत किंवा फॉरेन कंट्रीमध्ये जाण्याचे भाव होणं म्हणजे धर्मापासून दूर जाण्याचे भाव केलं पण. आणि तेवढ्यात असल्या परिणामांचं फळ अनेक भवामध्ये धर्मापासून तुटणार. म्हणून सांगतायत करा काय परिणाम, कधी कुठेही गेलो तरी सुद्धा धर्म काय म्हणतो, सच्चितोपी दरिद्रोपी जिन धर्मे निवासित. एवढी भावना तीव्र असेल ना, कुठेही गेला तरी धर्म सुटणार नाही आपला. म्हणून तुम्ही चक्रवर्ती व्हा, दरिद्री व्हा, काय तुम्ही काय म्हणायचं मनुष्य तिर्यांच्या कुठल्याही पर्यायात असा तरी सुद्धा माझा धर्म माझ्यापासून अलग न हो, ही परिणती असेल तर धर्म आपल्यामध्ये टिकून राहतो. धर्म म्हणजे काय आहे, खऱ्या वस्तू स्वरूपाचं तत्वज्ञान, त्या खऱ्या आत्म्याचं श्रद्धान विश्वास, त्याचा अनुभव, हेच धर्म आहे हो. बाहेर धर्म म्हणून कुठली क्रिया नाही आहे. तर ह्या धर्म माझ्यामध्ये निरंतर राहो हे सांगतायत. सम्यक दर्शन होते ही ज्ञानी आत्मा अतीन्द्रिय आनंद में ललचाता है. आत्मा में आनंद है, ऐसे अनुभव से बारंबार आत्मरस का ज्ञानी स्वाद लेता हुआ कर्मों का नाश करके शीघ्र निर्वाण पद को प्राप्त होता है. ज्याला ती लत लागली ना, काय म्हणायचं, आवड झाली, त्याचं व्यसन लागलं असतं ना, बाहेर जसं त्या दारूचं व्यसन असतं तर
त्याला सतत डोक्यामध्ये ते विचार असतात, कधी जाऊ, कसं जाऊ, कुठून जाऊ. कुठून ना कुठून त्याला मिळवायचं असते ना ती वस्तू. जुगार खेळणारा असेल तर सगळं काम करतोय, पण काय म्हणतात त्याला, लक्ष सगळं त्याच्यामध्येच आहे. करून काय म्हणायचं, ते संपवायचं आहे काम आणि तिकडं जायचं आहे लगेच, अशी एक धून असती. असं एक तिकडं त्याला धारा चालू असती. मग तशी म्हटलं ज्ञानीला त्या आनंदाची धारा सतत असते. भोगलाय का हो तो आनंद, भोगला असेल तर हे ऐकून आपल्याला आनंद वाटेल. नाहीतर ज्याला समजलं ना आत्मा म्हणजे काय वस्तू आहे, त्याच्यामध्ये काय आनंद आहे, तो जर अनुभवला तर बाहेर काम करावं लागतंय, त्या संसारिक क्रिया कराव्या लागतात, ह्याच्यातून काय म्हणायचं असं फेकल्यासारखं होईल का, मी तिथं जातोय किंवा तिथून मी कसं बाहेर पडेल, असे भाव होतील. कोणाला, त्याला कोणाला हो, मला असे भाव होतील, व्हायला पाहिजेत. ज्ञानी की नज़र में 9 ही तत्व दिखाई देते हैं. भगवान आत्मा अतीन्द्रिय आनंद की मूर्ति में मैं हूँ. अतीन्द्रिय आनंद की मूर्ति मैं हूँ. यह जीव तत्व, कर्म, शरीर आदि अजीव तत्व, पुण्य पाप भाव आश्रव तत्व, विकारी भावों में ये ठीक है ऐसा बंध तत्व, आत्मा की दृष्टि व अनुभव में संवर तत्व, निर्जरा तत्व. संवर निर्जरा की पूर्णता हो तब पूर्णानंद प्रकट होता है, वह मोक्ष तत्व है. ऐसे एक ही गाथा में 9 तत्व समाधिये. म्हणजे 9 तत्वाचं श्रद्धान आहे ज्ञानीला, आणि मग त्याच्या अनुसार त्याचं परिणमन आहे. ज्ञानीचं दृष्टी सतत 9 तत्वावर असते. जे पण शिकतोय, जे पण ग्रहण करतोय, त्याच्यामध्ये सगळे हे तत्व त्याला दृष्टीगोचर होतात. जर मी कशाय परिणाम करणार तर आश्रव बंद करतोय, आणि मग त्याच्यापासून सुटायचं तर संवर निर्जरा कशी व्हायची, कशी होणार. संवर निर्जरा ही त्या विकारी भावापासून जेव्हा दूर पाहणार स्वतःला, त्यावेळेस तिथे संवर निर्जरा होणार. जीवों को वीतराग का कहा हुआ तत्व सुनने को भी नहीं मिला तो वे समझेंगे क्या. आजकाल लोकांना हे वितराग तत्व ऐकायला मिळत नाही किंवा ऐकायची रुची नाही आहे, तर त्यांना वितरागता उत्पन्न कशी होणार असं विचारतात. इथंच बघा ना, आपल्याकडं आता किती घरं आहेत, किती समाज आहे, पण किती लोक ऐकायला येतात, त्यांना ऐकायला मिळतं. आता जवळ आपल्या गुरु आहेत, त्यागी आहेत, पण किती जणांना त्यांचा लाभ होतो. भाव हे म्हणायचं आहे मला, जाऊ देत की कोणाला त्यांचं व्याप आहे, संसारिक ते धंदा आहे, जॉब आहे, असल्या गोष्टी ठीक आहे, पण परिणामातून तरी मला हे ऐकायचं आहे, मिळवायचं आहे, हे किती भाव असतात. कब रुचि करेंगे और अनुभव तो कैसे कहाँ से करेंगे. ज्याला त्याच्याविषयी त्यांना वेळ द्यायलाच नाही आहे, तर ते त्याचा अनुभव कसा करतील, त्याचा आनंद कसा भोगतील. समझ बिना अनंतानंत भव जीवने किए. कौवा, कुत्ता, निगोद आदि के भवों में से मुश्किल से अनंत काल में यह मनुष्यपना मिला. उसमें भी यह न समझे तो फिर से वही भव होंगे. कुठले असं बघितलंय दुःख त्या डुकरांचं वगैरे, किती त्यांना दुःख आहे. रस्त्यावर बघतो आपण कसं जीवन आहे हो त्यांचं. कुत्रा, मांजर असे अनेक जीव आहेत की ज्यांचं लाईफ आहे म्हणेपर्यंत कधी संपतंय माहीत नाही, आणि मग त्या पर्यायातून अनेक वेळा जन्मून मरून इथं आलोय काहीतरी आपण दुर्लभतेने. आणि मग या मनुष्यभावाचं म्हणून अनेक गाथांमध्ये, अनेक शास्त्रामध्ये आचार्यांनी हेच सांगितलंय, मिळालेला मनुष्यभाव आहे ना, निर्वाणासाठीच पुरुषार्थ करा. मिळो किंवा न मिळो, पण पुरुषार्थ तर आपला असा असतो का की मला त्या अनंत सुखाची, त्या निर्वाणाची प्राप्ती हो. म्हणून आम्हा काय सांगतात नेहमी,
काय ते भारती काकी आम्हा काय सांगते तो? ओळखला काय म्हणायचं? पहचान. पहचान बिन प्रीत नहीं, प्रीत बिन मिलन नहीं, मिलन बिन आनंद नहीं, आनंद बिन मुनि नहीं, मुनि बिन संयम नहीं. का काय? संयम बिन मुनी नाही, मुनी बिन मोक्ष नाही. काय म्हणले? पहचान बिन प्रीत नाही. जोपर्यंत ओळख होत नाही स्वभावाची तोपर्यंत प्रीत नाही, त्याच्याविषयी प्रेम वाटत नाही. पहचान बिन प्रीत नाही, प्रीत बिन मिलन नाही. जोपर्यंत ती गोष्ट आवडत नाही तोपर्यंत त्याचा सानिध्य, त्याचं संयोग होत नाही. पहचान बिन प्रीत नाही, प्रीत बिन मिलन नाही, मिलन बिन आनंद नाही. त्या संयोगाशिवाय आनंद वाटणार नाही. आनंद बिन संयम नाही, आनंद आल्याशिवाय त्याच्यामध्ये पुढं प्रवृत्ती करत नाही आपण. संयम बिन मुनी नाही, मुनी बिन मोक्ष नाही. म्हणून मोक्षाला जायचं तर कधी जायचं, कसं जायचं? त्याच्यासाठी पहिली स्टेप आहे पहचान. कोणाला पहचान? कोणाची पहचान? सगळ्या जगाची पहचान करायला जातो पण मीला ओळखत नाही आपण. मैं कौन हूँ, आया कहाँ से और मेरा रूप क्या. मग परवा सांगितलं ना त्यांनी, हू एम आय. तुम्ही सगळं जगामध्ये सगळं शोधताय, सगळं करताय, पण हू एम आय एवढ्या गोष्टीचा विचार करत नाही. म्हणून विचार करून बघा ना, मी आहे कोण हे दिसतंय ते मी आहे का? मग याच्यामध्येच अडकतोय तर त्यामुळं मीपर्यंत पोचत नाही आहे. म्हणून मीचा शोध घ्या. वर्तमान काल में महाविदेह क्षेत्र में सिमंदर प्रभु विराज रहे हैं. करोड़ पूर्व की उनकी आयु है. किती? 1 कोटी पूर्वपर्यंत ते त्या दशेमध्ये राहणार आहेत. मुनि सूरतनाथ के समय हुए थे और आगामी 24 के 13वें तीर्थंकर होंगे. तब सिमंदर भगवान का निर्वाण होगा. काय कळलं? जेव्हा इथं मुनी सूरत, कितवे भगवान? मुनी सूरतनाथ. मुनी सूरतनाथ कितवे भगवान आहे तो? 20वे. 20वे मुनी सूरत, 21वे नमीनाथ. म्हणजे 20वे तीर्थंकर जेव्हा इथं झाले होते मुनी सूरतनाथ, त्यावेळी सिमंदर भगवंतांना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली होती. तेव्हापासूनचा आत्तापर्यंतचा काळ काउंट करा आणि ह्याच्या पुढं पंचम काळ जाणार, षष्टम जाणार, परत षष्टम, परत पंचम आणि परत चतुर्थ जेव्हा इथं येणार तेव्हा त्या काळातले पण 13वे तीर्थंकर जे असतील ना त्यावेळेस त्यांना निर्वाणाची प्राप्ती होणार आहे. कोणाला? सिमंदर भगवंतांना. मग एवढे दिवस त्यांना कंठत बसावं लागतंय का हो? ते तर मस्त आपल्या आनंदात आहेत. तुमचं काय तुम्हाला बघायचंय, करायचंय तुमचं तुमच्याकडं. ते काय करायला लागलेत? ते निरंतर त्या पहिल्या क्षणापासून आत्तापर्यंत सुद्धा आनंदच भोगतायत. म्हणून सांगतायत की त्या सिमंदर भगवंतांना त्यावेळेस निर्वाणाची प्राप्ती होणार. उनके समोशरण में, कोणाच्या? सिमंदर भगवंतांच्या समोशरणामध्ये अभी लाखो केवली गणधर मुनिवर विराजमान है. म्हणलं होतं ना, एका वेळेस समोशरणामध्ये किती परमेष्ठी असतात? समोशरणामध्ये एका वेळेस किती परमेष्ठी असतात? अरिहंत सिद्ध नसतात. आचार्य, उपाध्याय आणि साधू असे 4 परमेष्ठी. अरिहंत म्हणजे अन्य अरिहंत सुद्धा असतात. ते तीर्थंकर अरिहंत सोडा, ते सोडून अन्य अरिहंत सुद्धा तिथं असतात केवली. आणि म्हणजे एकूण 5 पैकी 4 परमेष्ठी असतात. ज्यांना सिद्ध अवस्था प्राप्त झाली ते सिद्ध शिरेवर जाणार. तिथून पण सिद्ध होऊ शकतात कोणी त्या समोशरणामधून.
ज्यांचं समोर शरण भरलंय त्या तीर्थंकर केवलींचं, त्यांना सोडून अन्य कोणी आत्ता दीक्षित झाले, आत्ता त्यांना केवल ज्ञान झालं आणि आत्ता सिद्धावस्था पण झाली असं होऊ शकतं. अजून ते तीर्थंकर केवली इथंच असतील. म्हणजे असं कोणी शीघ्र पण मोक्षाला जाणारा जीव असू शकतो तिथे समोर शरणात. मग सांगतायत उनके समोर शरण में आत्ता सिमंदर भगवंतांच्या समोर शरणात कोण कोण आहेत तर सांगतायत लाखो केवली आहेत, गणधर आहेत आणि असे मुनिवर आणि 12 सभा तर आहेतच. इंद्र स्वर्गों से भगवान की वाणी सुनने आते हैं. कोण कुठून येतो? महिमा बघा की जरासं. इंद्र त्या ऊर्ध्व लोकातून इथं विदेह क्षेत्रामध्ये सिमंदर प्रभूंची वाणी ऐकायसाठी येतो आणि इथं आपल्याजवळ इतकी वाणी फिरतीये पण किती लोकांना किती इंटरेस्ट असतो. म्हणजे कोण ऐकायला येण्याचे भाव करतात ना तर त्याला देवलोकसुद्धा जवळ आहे. ऊर्ध्व लोकातून मध्य लोकात येणं हे सुद्धा सोपं आहे त्यांच्यासाठी. पण ज्याला भाव नाहीत त्याला दूर आहे मंदिर. मग परवा एका माताजींच्या प्रवचनमध्ये ऐकलं की लोकांना विचारलं आपण की तुम्ही देवदर्शन करता का, रोज स्वाध्याय करता का, तर म्हणले अनेकांची उत्तरं हीच असतात, काय मंदिर खूप दूर आहे म्हणून आम्ही नाही जात, कधीतरीच जातो. काय म्हणले? का मंदिरात जात नाही हो? मंदिर खूप दूर आहे म्हणून नाही जात. आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा जातो दर्शनाला असं सांगतात. पण सगळ्यात मोठं कारण काय सांगितलं? म्हणले आजपर्यंत मी कोणाच्याही तोंडातून असं नाही ऐकलं की दुकान खूप दूर आहे म्हणून आम्ही जात नाही. दुकान कुठं का असे ना जाणारच. म्हणजे धंदा करायचा, पैसा मिळवायचा तर सगळे पुरुषार्थ करायला तयार. पण मंदिर दूर लगता है म्हणून त्यांनी एक वाक्य काय सांगितलं? जिन्हें मंदिर दूर लगता है उनको समझो नरक पास है. काय म्हणले? ज्यांना नरक हे मंदिर दूर वाटतं त्यांना नरक जवळ आहे. नरक जवळ आहे का मंदिर जवळ आहे? बोले सो फसे. म्हणून सांगितलं की आपली भावना अशी ठेवा निरंतर की मला भगवंतांचं सानिध्य मिळो, त्यांच्याच छत्रछायेमध्ये मला सतत जे काय मी जन्ममरण करणार ते शेष राहिलेले मला त्यांचंच संयोग असो, त्यांची शरण असो, हे भाव आपले असायला पाहिजेत. जीवों को तत्व निर्णय करने के लिए बड़ी मुश्किल से मनुष्यपने का अवसर मिलता है, उसे भी खो देता है. तत्वाचा निर्णय करायला, धर्म करायला ही पर्याय मिळाली आहे तर ही पर्याय सुद्धा अशीच वाया घालवतोय. इस दृष्टि से मनुष्य या निगोद के जीवों में कोई अंतर नहीं है. निगोदी जीव पुरुषार्थ करू शकत नाही, त्याला सानिध्य मिळत नाही, त्याला बुद्धी नाही, त्याला विवेक नाही आहे, मन नाही आहे. मग त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक राहिला असं विचारतात. जेव्हा तुम्ही मनुष्य पर्याय मिळून, संज्ञी पर्याय मिळून सुद्धा तुम्ही काय करताय त्याला असं वाया घालवताय तर निगोदी जीवांमध्ये आणि तुमच्यामध्ये काही फरक नाही. जिसने आत्मा का अनुभव नहीं किया उसे मनुष्य देह या निगोद का शरीर हो उसमें कुछ भी अंतर नहीं है, क्योंकि एक में भी आत्मा का लाभ नहीं है. ज्यांनी कोणी आत्म्याचा अनुभव केला नाही तो समजून घ्या निगोदी जीवा समान आहे, असंज्ञी जीवांसमान आपलं आयुष्य चालू आहे. म्हणून जे मिळालेलं आहे ना, मन मिळालंय, पंचेंद्रिय संज्ञी अवस्था मिळाली आहे, मनुष्य देह मिळालाय, विवेक मिळालाय, संयोग मिळालाय, तशी भावना झाली आहे तर पुरुषार्थ करा आणि स्वतःला प्राप्त कराच. शम सुख एक शब्द में भी मुनिराज ने बहुत भाव भरे हैं. शम सुख लीन चक्रवर्ती हो तो वह जानता है कि ये बाहर के स्वाद, भोग, वैभव मेरे नहीं है. कोणी चक्रवर्ती आणि तो सम्यक दृष्टी आहे तर त्या वैभवाला सुद्धा तो तुच्छ जाणतो. मेरा स्वाद तो मेरे अंदर में है, थोड़ा सो राग है इसलिए 6 खंड के राज्य में पड़े हैं, लेकिन स्वभाव के आनंद को भूलते नहीं. भले ही त्या
6 खंडाचं वैभव सांभाळत आहेत तरी सुद्धा निरंतर स्वभावाचा अनुभव चालूच आहे. जैसे नट रस्सी के ऊपर नाचते समय यह भूलता नहीं कि मेरा पैर रस्सी पर है. यदि भूलेगा तो दोरीवर नाचणारा नट असतो ना, तो डोंबारी, तर तो जर विसरेल की माझं पाय दोरीवर आहे हे विसरेल तर कुठं बघायचं, वर बघायचं, खाली बघायचं, तो गिर जाएगा. वैसे ही चक्रवर्ती के 96,000 रानियां है. इंद्र जिसका मित्र है, हीरे माणिक्य के सिंहासन है, वैभव का पार नहीं है, तो भी उनमें मग्न होकर अपने स्वभाव के आनंद को भूलते नहीं. उनकी रुचि तो स्वभाव में ही पड़ी है, उसका ही नाम सम्यक दर्शन है. म्हणजे जरी सगळं वैभव आहे तरी सुद्धा त्याच्यामध्ये त्यांची दृष्टी नाही, त्यामुळं ते निरंतर सुखाचा भोग घेतात, निरंतर आत्म्याचाच अनुभव करतात. आणि त्यामुळं त्यांची धारा कशी असते हो, सतत जाणणारा आहे. आणि त्यामुळे या परिग्रहापासून कधी मी निवृत्त होईन, कधी मला माझं स्वरूप जाणायला वेळ मिळेल, कधी मला त्या रूपाने परिणमन करायला चान्स मिळेल, ह्याच्यामध्येच धडपड असते. म्हणून ज्याला निर्वाणाला जायचं आहे ना, तर त्याच्या दिवसभराच्या रुटीनमध्ये हे भाव यायला पाहिजेत. हे सांगतायत. आपण करतोय काय परिणाम, जायचंय निर्वाणाला, पण कसं, फक्त शब्दातून. त्याचा तसा पुरुषार्थ काय आहे हो तुमच्याकडून, मग तसा पुरुषार्थ सुद्धा व्हायला पाहिजे. लोग कहते हैं कि जितने अधिक परिशह सहन करेंगे उतना अधिक लाभ होगा. अरे रे, परिशह सहन करना यह तो दुख है, उसमें लाभ कैसा. स्वभाव में उल्लसित वीर्य और अतीन्द्रिय आनंद के सामने बाहर में लाखों प्रतिकूलताएं हो तो भी ज्ञानी उन्हें ज्ञेय मात्र जानता है. काय समजलं सांगा. असं म्हणायचं नाही आहे की मी भरपूर परिशह सहन करेन, असं म्हणणारा जीव बाहेरच आहे अजून. जसं सहन करायचं आहे असं नाही, म्हणूनच तर म्हणायचं आहे ना, ज्याला त्या अतींद्रिय आनंदाचा स्वाद आला, त्याच्यामध्ये जो लीन राहिला, सहज ते परिशह येऊन निघून पण गेले, मी सहन केले हे भावच आले नाहीत. म्हणून म्हणलं होतं ना मागे एकदा की एक मुनिराज आहेत. आता MP UPकडं माहिती आहे आपल्याला किती तिकडं जास्त थंडीचा प्रकोप असतो, आणि दिगंबर मुनी तशामध्ये विहार करणार, तशामध्ये राहणार, तर ते त्यांना शरीराला आहे ना बाधा थंडीची. मग असंच एका मुनींना विचारलं कोणीतरी, म्हणले इतकी थंडी आहे, तुम्हाला त्रास होत नाही का. तर त्या मुनींनी काय सांगितलं, सहज सहन करायचं म्हणले. म्हणजे हे शब्द तुम्हाला असं वाटतील की किती बरोबर आहेत, बरोबर आहेत का चुकीचे आहेत. सगळं सहन करायचं असं ते म्हणाले. तर ज्याला अशी बुद्धी आहे तो अजून आत गेलाच नाही. म्हणून परत वाचते मी काय सांगितलं त्यांनी. स्वभाव में उल्लसित वीर्य और अतीन्द्रिय आनंद के सामने बाहर में लाखों प्रतिकूलताएं हो तो भी ज्ञानी उन्हें ज्ञेय मात्र जानता है. ज्याची दृष्टी ते फक्त ज्ञेय आहेत अशाकडे जाईल, तर तिथं हे म्हणणार नाही तो की सहन करायचं. सहन कोण करतं, जिथं त्याच्याविषयी द्वेष असेल अंतरंगामध्ये, एखाद्याविषयी अनुराग असेल, तर असे भाव येतात. पण न तिथं राग आहे ना द्वेष आहे. ते म्हणाले काय, ज्ञेय आहे बास. वीरसागर महाराजांच्या तोंडातलं हे वाक्य काय, थंडीचे परमाणू काय म्हणायचं, स्कंद आणि उष्णतेचे स्कंद वाढलेत एवढंच मी जाणतो म्हणले. त्याचं मला त्रास होतोय हे पुढं जाऊन तुम्ही का जाणताय, त्याचं तुम्हाला सहन करावं लागतं, त्याचं किती उपसर्ग आहे, हे असले काय विचार भावलिंगी मुनींना येणार नाहीत. बाहर में मुझे कोई प्रतिकूल या अनुकूल नहीं है, मुझे तो मेरे विकारी भाव प्रतिकूल है, अनिष्ट है, दुख रूप है, और मेरा स्वभाव
मुझे अनुकूल है ऐसा ज्ञानी जानते हैं और मानते हैं. ज्ञानीची परिणती अशी असते की बहिरंगामध्ये कोणी प्रतिकूल नाही किंवा अनुकूल नाही. मग तुम्ही घरात राहावा किंवा बाहेर राहावा. प्रतिकूल व्यक्ती कुठं असतात हो? घरात असतात का बाहेर असतात? कोणाला विचारू? सुवर्ण भाभी, घरात प्रतिकूल व्यक्ती आहेत का अनुकूल व्यक्ती आहेत? आता आवाज येत नाही म्हणतात बरं का. बरोबर वेळेवर आवाज म्यूट झालेला असतो. विशाल भैया, घरामध्ये असणारे लोक प्रतिकूल आहेत का अनुकूल आहेत? भारती काकी, पूनम, तुम्ही प्रतिकूल हा? मानले तर प्रतिकूलच आहे. नाही नाही, मानले तर नाही. तुम्ही काय मानता तेच सांगा हो. बाधा येतीच आहे की हा? त्याच्यात बाधा येत त्या धर्म पालन करायचं. बाधा येतीच आहे. म्हणजे तुमचे परिणाम तुम्ही कसे जोडता त्याच्या अनुसार तुम्हाला अनुकूलता आणि प्रतिकूलता आहे. बाहेर तर कोणी अनुकूल नाही आणि प्रतिकूल नाही सांगता येत ना. आपले विकारी भावच आपल्या अनुकूल आणि प्रतिकूल असतात. त्याच्याशिवाय बाहेरची कुठली व्यक्ती आज तुम्हाला इष्ट वाटते, उद्या अनिष्ट वाटते, परत परवा इष्ट वाटते. असं का हो? एकच वस्तू एका वेळी इष्ट वाटते, एका वेळी अनिष्ट वाटते. असं का? सांगितलं होतं मागं एकदा उदाहरण ह्याच्यामधलं आलेलं, ज्ञानार्णवमधलं. स्वेटर घातलंय तुम्ही आज, अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? इष्ट आहे का अनिष्ट आहे? मग तिन्ही काळामध्ये घालायचं स्वेटर. मग तिथं ते इष्ट नाही आहे का? म्हणून बाहेरची वस्तू तुम्हाला आज इष्ट वाटते तर उद्या अनिष्ट वाटते. म्हणून बाहेर कुठली वस्तू इष्ट अनिष्ट नसते, आपले परिणाम असतात त्याच्याशी जे जोडलेले असतात ते. त्यामुळं तुम्ही अनुकूल आणि प्रतिकूल असा विचार करता. 4 उदाहरणं दिली होती. काय काय? पहिलं सांगितलं गरम कपडे, जे तुम्हाला आज इष्ट उद्या अनिष्ट वाटतात. कोणी मनुष्य आहे त्याला दूध इष्ट वाटतं आणि त्यालाच जर ज्वर झाला तर, ताप आला तर दूध अनिष्ट आहे, कडू लागायला लागतं ना, नको वाटतं. मग म्हणजे दूध इष्ट, दूध चांगलं का वाईट? काय न चांगलं न वाईट, तुम्ही तुमच्या टेस्टनी तसं त्याला म्हणताय. तिसरं सांगितलं भवन, नवीन घर बांधलं कोणीतरी आणि तिथं त्याचा आनंद किती, त्यांना नवीन घर आजपर्यंत अजून प्रवेश केला नव्हता आणि आनंद भोगतोय त्याच्या निमित्तात. आणि नेमकं ज्या दिवशी प्रवेश करायचं त्याच दिवशी कोणाचं तरी मरण झालं घरामध्ये. आता सांगा ते घर इष्ट का अनिष्ट? हां, घर चांगलं का वाईट हो? हां. आणि चौथं उदाहरण दिलं होतं स्त्री. आपली बायको नवऱ्याला इष्ट असते, प्रिय असते एकदम, पण जोपर्यंत तिचं काय म्हणायचं, तिचं आचरण कळत नाही तोपर्यंत, ती जर दुराचारी असेल, व्यभिचारी असेल, ते कळलं त्याच दिवशी बिहेवियर कसं बदललं लगेच तुमचं. कालपर्यंत जी इष्ट होती ती आज अनिष्ट वाटू लागली. मग म्हटलं त्या बायकोनी बालुशाही करून खाऊ घातली, तरी सुद्धा ती म्हणले 8 दिवसातनं कधीतरी एक गोड आयटम करायची, आता रोज गोड आयटम करून खाऊ घालायला लागली, तरी सुद्धा ती इष्ट वाटणार नाही. का? कारण एकदा मान्यतेतून बदललं सुटली ना तर परत त्याचे विचार बदलणं अवघड असतं. म्हणून आपले विकारी भाव आपल्याला त्रास देणारे असतात, ते इष्ट अनिष्ट असतात, बाहेरची वस्तू नाही. म्हणून सांगितलं की आपल्याला काय करायचंय, आपल्या तत्वाचा निर्णय करा आणि त्याच्यामध्ये स्थिर राहण्याचा पुरुषार्थ करा. त्याच्याद्वारेच सांगितलं एका समयासाठी का असे ना आपण जर त्याला सुखाची वस्तू म्हणून जाणणार तर आपल्याला सुद्धा निर्वाण सुख अवघड नाही, आपण सुद्धा सहजतेने निर्वाणाची प्राप्ती करू शकतो. हो, जाणा. पहा, हा आत्मा संसार करणारा नाहीच.
संसारातील संकल्प विकल्प करणे हा माझा स्वभाव नाही. निर्णय करा, या संसारामध्ये कोणी माझ्यासाठी इष्ट नाही, अनिष्ट नाहीच. सर्वापासून भिन्न हा मी त्या सर्वांचा मात्र ज्ञाताच आहे. सर्व परद्रव्य मात्र ज्ञेयच आहेत. हा मी आहेच अनुभवा. अस्तित्व गुण संपन्नोहम. आनंद स्वरूपोहम. ओम. विसर्ज. नमो